रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग आणि फिटिंग। तर एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या ब्लाउजची फिटिंग दाखवणार आहे। खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असा आजचा हा व्हिडिओ आपला झालेला आहे। आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ज्या ब्लाउजची फिटिंग दाखवणार आहे त्या ब्लाउजचा संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत व्हिडिओ म्हणजे लाईव्ह सोमवारच्या लाईव्ह मध्ये जून महिन्याच्या शेवटच्या सोमवारच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज डायरेक्ट कापडवर कशा पद्धतीने कटिंग करायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओत म्हणजे त्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे। आणि त्या सोमवारच्या लाईव्ह मध्ये जे ब्लाउज मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेले आहे त्याच ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग म्हणजे फिटिंग मी तुमच्यासोबत आजच्या ह्या व्हिडिओत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर का तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर खरंच खूप महत्त्वाचा आपला आजचा हा व्हिडिओ आहे, म्हणजेच की तुम्हाला जे काही फिटिंगचे प्रॉब्लेम येतात की जेणेकरून तुमचे हे जे बाहीचे जोड असतात ते तुमचे खालीवर होतात, तर हे असं कशामुळे होत असतं किंवा तुमचं बॅक आणि फ्रंट पार्ट लहान मोठं होत असेल तर याला काय कारण असू शकतं, किंवा तुमचं ब्लाउज इथं काखेमध्ये टाईट होत असेल, तुम्हाला फुगा पडत असेल पुढे तसंच मागे फुगा का पडतो, शोल्डर मधून ब्लाउज खाली का उतरत असतं, हे सर्व जे खूपच आणि याहून देखील अजून खूप अशा भरपूर महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू खरंच, नाहीतर एखाद महत्त्वाचा पार्ट मिस होईल आणि मग परत तुम्हाला फिटिंगला तसे प्रॉब्लेम येऊ शकतात। तर बघा इथं मी ब्लाउजच्या ज्या बाह्या आहेत त्या अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेतलेल्या आहेत। त्यांना जोड येणार होते तर मी जोड देखील दिलेले आहेत। मेन कापडला तसंच अस्तरवरती जॉईंट देत आपल्या स्लीव्स तयार झाल्या। त्यासोबत साइड पॅटर्न देखील मी अस्तर अटॅच करून घेतलेला आहे। आता पुढची स्टेप म्हणजे क्रॉस पट्टीला आपण डबल करणार। तर क्रॉस पट्टीसाठी बघा सिंगल आपले अस्तरची क्रॉस पट्टी निघालेली आहे, त्याला बघा कशा पद्धतीने मी असं बरोबर घेत दुसऱ्या बाजूला पलटवून घेतलेला आहे की जेणेकरून एकाच बाजूची व्हायला नको याची देखील आपल्याला इथं काळजी घ्यायची असते। तर आपण क्रॉस पट्टीला म्हणजेच योग पट्टीला आपण खालच्या बाजूला टिप टाकून घेतोय। सिंगल क्रॉस पट्टी आपण डबल मध्ये करणार, म्हणजे एका बाजूने अस्तर आणि एका बाजूने मेन कापड असणार आहे आपला। तर आता इथं दाबटीप टाकून घेतोय आपण आणि अशा पद्धतीने बघा अस्तर आणि मेन कापड जो आहे तो आपण अशी घडी घालत बरोबर मापाने आपण क्रॉस पट्टी कटिंग केलेली आहे। क्रॉस पट्टीची फिनिशिंग झाल्यानंतर आपण आता फ्रंट पार्ट घेतलेला आहे। तर मी इथं गळ्याला पट्टी न लावता गळा मी आल्टाचा तयार करणार आहे। आणि ब्लाउज तुम्ही बघा आता सुरुवातीपासून तुम्ही बघितलं असेल एकदम ब्लाउजचा जो कापड आहे तो असा लूज आहे, एकदम असं सुटसुटीत कापड आहे। तर हे जे असे कापड असतात ते थोडे रिस्की जातात शिवत असताना। तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी मी खूप महत्त्वाची इथे टिप देते, म्हणजे ती अशी की तुम्ही जर नवीन शिकतायत आणि तुम्ही स्वतःचं ब्लाउज शिवतायत तर तुम्ही सर्वप्रथम हे जे संपूर्ण अस्तर असतं आपल्या ब्लाउजचं त्याला तुम्ही फेविकॉल लावून घ्यायचा आणि मेन कापडावर चिपकवून घ्यायचं, म्हणजे की ते तुम्हाला शिवत असताना तुमचं कुठंच कापड कमी जास्त ताणला जाणार नाही। अलगद हाताने आपल्याला इथं स्टिचिंग करायची असते। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कापड असं हाताळते की जेणेकरून माझ्या अस्तर पासून कापड लूज पण पडायला नको आणि जास्त टाईट पण व्हायला नको। साईडचं एक्स्ट्राचं कापड कट करत मी तुम्हाला दाखवते आपलं फ्रंट पॅटर्न कशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे। बघू शकता एकदम अस्तरच्या लेवलमध्ये आपण वरचा कापड त्याला अटॅच केलेला आहे। आता आपण इथं गळ्यावरती बरोबर 5 इंचावरून टिप टाकून घेतलेली आहे। सेम पद्धतीने दोन्ही पॅटर्न आपल्याला तयार करायचे आहेत। त्यानंतर आपण इथं आता साइड पॅटर्न असं अटॅच करणार आहेत। बरोबर साइड पॅटर्न अटॅच करत असताना खालच्या बाजूने आपल्याला टिप टाकायची आहे। सुरुवात आपल्याला प्रिन्सेस कट 3 पीस प्रिन्सेस कट असो किंवा फुल प्रिन्सेस कट असो आपल्याला स्टिचिंग करत असताना खालच्या बाजूने टिप टाकायची असते। आणि इथं देखील आपला फिटिंग म्हणजे मार्जिन मध्ये कापड किती जातोय हे तुम्ही बघितलंच, मी तुम्हाला दाखवलेलं आहे। एकदम छान असा पप आपला इथं तयार झालेला आहे।
दोन्ही बाजूला आपण सेम पद्धतीने पार्ट अटॅच करणार आणि खालचं तसंच वरचं दोन्ही पार्टची मार्जिन आपली सारखी यायला हवी. म्हणजे तुम्ही मशीनचा दाब बघू शकता माझा केवढा आहे आणि म्हणजे केवढा कापडवर येतोय बरोबर. ठीक आहे, आता असे दोन्ही पार्ट तयार झाले. आता आपण क्रॉस पट्टी ठेवणार. अशा पद्धतीने बरोबर जो मेन कापड आहे तो आपण शिद्या कापडला व्यवस्थित लावलेला आहे आणि इथं क्रॉस पट्टी लावत असताना आपल्याला कुठंच ताणतून करण्याची गरज नाहीये. अगदी अलगद हाताने आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे. बरोबर आपल्याला क्रॉस पट्टी पूर्ण झालेली आहे, म्हणजे पुरून गेलेली आहे. आता रोल करत आपण कॉटनचं अस्तर असं पलटवून घेतलं. एकदम छान अशी टिप टाकायची आणि सांभाळायचं की आपला तो जो फ्रंट पार्ट आहे तो यायला नको स्टिचिंग मध्ये, याची काळजी घेता आपण अल्टरची फिनिशिंगने क्रॉस पट्टी इथं लावून घेतलेली आहे. एकदम अल्टरच्या फिनिशिंगने मी क्रॉस पट्टी लावायचे शिकवत असते माझ्या क्लासच्या स्टुडंटला देखील आणि तुम्हाला देखील मी तेच सांगते. आता बघा टिप टाकल्यानंतर मी एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतला. फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आलेली आहे. दुसऱ्या बाजूला देखील आपण सेम करणार आहे. आता तुम्ही इथे एक गोष्ट नोटीस केली नसेल तर मी तुम्हाला सांगते. माझा इथं गळा अल्टरचा तयार झालेला आहे आणि क्रॉस पट्टी देखील खाली फिनिशिंग मध्ये. मग आय हुक पट्टी लावण्यासाठी आपला हा जो पुढचा पार्ट आहे तो सारखाच आहे का हे आपल्याला इथं चेक करायचं आहे. बघा आय हुक पट्टी लावण्याच्या आधी आपल्याला बघून घ्यायचं असं. आता जर का कमी जास्त आलं असतं माझे तर मी क्रॉस पट्टीमध्ये थोडा कमी जास्तपणा केला असता बरोबर. पण बरोबरच आलेला आहे कारण आपण कटिंग व्यवस्थित केलेली आहे आणि करत जातोय हळूहळू म्हणून. बघू शकता एकदम सुंदर मस्त फिनिशिंग मध्ये दोन्ही बाजूची क्रॉस पट्टी छान अशी लावली गेलेली आहे. आता आपण इथं आय हुक पट्टीसाठी कॉटनचा जो कापड आहे अस्तरचा तो कट केला. सर्वप्रथम आपण इथं हुक पट्टी लावणार. हुक पट्टीसाठी आपल्याला अस्तरच्या बरोबर 1.5 इंच ते 2 इंच रुंदीची पट्टी कट करायची असते आणि त्याला अशी लावत दाबटीप टाकायची त्या पट्टीवरती. दाबटीप टाकल्यानंतर आपण त्या पट्टीला अर्धा इंच फोल्ड करणार आणि अजून संपूर्ण फोल्ड करत आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे. हुक पट्टी पूर्ण आतमध्ये टाकायची असते आणि अशी एकदम छान अशी शिलाई आपण तिथं करतोय. बघा खूपच बारीक सारीक गोष्टी आहेत. आता इथून पुढे आपला पूर्ण चेकिंग टाइम चालू झालेला आहे. तुम्ही लक्ष असू द्या की आपण जेव्हा आय हुक पट्टीसाठी आपण क्रॉस पट्टी जी मोजून घेतली तिथूनच आपला चेकिंग टाइम ब्लाउज शिवत असताना चालू झालेला असतो. ठीक आहे, आता आपण ही आय पट्टी लावून घेतोय. तर मी आय मशीनवरच तयार करत असते. तुम्हाला पण जमतील आणि एकदम चांगले आय असतात आपले मशीनवरचे. म्हणजेच की आपण दाब जो असतो मशीनचा तो असा मागे पुढे करत 2 ते 3 वेळा शिलाई आपली तिथं आलेली असते बरोबर आयवरती. बघा थोडंसं 1/2 इंच फोल्ड करत मी वाढीव पट्टी ही घेतलेली आहे. आय पट्टी म्हणजेच बटन पट्टी. ज्या वेळेस तुम्ही बटन लावणार ब्लाउजला तेव्हा ही बटन पट्टी असणार आणि हुक लावत असणार तेव्हा ही आय पट्टी असणार आहे. दोन्ही वेळेस आपल्याला ह्या पट्ट्या सेम पद्धतीने लावायच्या आहे. इकडची पट्टी तिकडे नाही आणि तिकडची इकडे नाही. ही योग्य पद्धत आहे आय हुक पट्टी लावण्याची. तुम्ही इथं मार्किंग करून घेऊ शकता. एकदम परफेक्ट अंतरावरती 5 निशाण तुम्ही लावू शकता. माझं नेहमीची प्रॅक्टिस असल्यामुळे मी बिना मार्किंगचं एकदम छान असे आय इथं बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असे 5 आय आपले इथं तयार झाले. आणि आता आपली आय हुक पट्टी मी तुम्हाला चेक करून दाखवते. दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवत आपलं सेमच येतंय का असं आपल्याला चेक करायचं असतं. एकदम बरोबर आलेलं आहे माझं फ्रंट पार्ट ओके आहे बघू शकता. आता इथं आपलं हे बॅक पार्ट बघा. बॅक पार्ट देखील मी तयार केलेला आहे आणि बॅक पार्टवर डिझाईन बनवलेली आहे. तर ह्या डिझाईनचा व्हिडिओ मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा. खूप डिटेलमध्ये माहिती तिथे देखील तुम्हाला मिळालेली आहे. आता बॅक आणि फ्रंट मी एकमेकांवर ठेवून पाहिलं चेक केलं तर बरोबरच येतं. मी फक्त 1/2 इंच उतार शोल्डरकडे दिलेला आहे. ठीक आहे, गळ्याकडच्या बाजूला 1/2 इंच उतार दिला. आता ह्या बाजूला देखील मी देते उतार बरोबर. नॉर्मलच असं आपल्याला कट करायचं असतं आणि शोल्डर जोडून घ्यायचे असतात. गळ्याकडची बाजू फिनिशिंगची असते म्हणून सुरुवात तिकडूनच आपल्याला करायची आहे. शोल्डर जोडत असताना दोन्ही शोल्डर एकमेकांवर ठेवायचे. आता एक्स्ट्रा पार्ट आपला येतोय का तर हो, आणि तो आपल्याला कट करायचा आहे. असं नॉर्मल तिथूनच क्रॉस करायचा आहे. बॅक आणि फ्रंट आपण वेगळे केले. वाढीव पट्टी पुढे सोडत
बॅकची घडी व्यवस्थित घातलेली आहे आणि फ्रंटची देखील वाढीव पट्टी पुढे सोडलेली आहे। इथे खाली कमरेच्या चौथा प्लस 2 इंच आपण मोजून घ्यायचं, 2 किंवा पावणे 2 इंच। एक्स्ट्रा येणारा पार्ट कट करायचा आहे। हा संपूर्ण आपला चेकिंग टाइम आहे आणि खूप महत्त्वाचे टिप्स आहेत, त्या तुम्ही लक्षपूर्वक बघा। आता हे चारही पार्ट देखील आपण वरती सारखे केले। त्यानंतर आपण फ्रंट पार्ट मोकळं करून घेतलेला आहे। इथं आपण छातीच्या चौथा प्लस 2 इंच बरोबर येतंय का हे पण आपल्याला इथं चेक करायचं आहे। जर का जास्त येत असेल मार्जिन मध्ये तर ते आताच कट करा आणि मग बाही लावायला घ्या। त्यानंतर आपण इथं फ्रंट मुंड्याचा आकार दिला। बघा तुम्ही असा आकार देखील देत नसणार, म्हणून तुमच्या ब्लाउज मध्ये फुगा पडत असेल तर फिटिंगच्या वेळेस तुम्ही बॅक आणि फ्रंट मुंड्याला नॉर्मल असा आकार द्यायचा। आता आपण स्लीव्ह लावणार। हे ब्लाउज मी 36 मापाचं कटिंग केलेलं आहे। तुम्हाला मी स्लीव्हची घडी परत इथं चेक करून दाखवते। बरोबर आपले बाहीची घडी जी आहे ती 9 ची आहे आणि ब्लाउज आहे 36 मापाचं। तर बाही पूर्ण लावून दाखवते। पूर्ण बाही मला व्यवस्थित अशी म्हणजे पूर्ण पुरून गेलेली आहे। अपूर्ण आपल्याला बाही कुठं पडलेली नाहीये। जसं की बऱ्याच मैत्रिणींना बाही अपूर्ण पडते, बाही जोडत असताना त्यांना बाही नेहमी कमी पडत असते, तर आपल्याला ही बरोबर पूर्ण झालेली आहे। बाहीवर देखील आपल्याला डबल टिप टाकायची आहे। त्यानंतर सरळ टिप टाकायची आहे। आता ही सरळ टिप एकदम काठावरून टाकतोय आपण आणि बाहीचे दोन्ही जोड आपल्याला बाहीकडच्या दिशेने घ्यायचे असतात। बघा जे जोड जॉइंट असतात ते देखील आपल्याला कुठं घ्यायचे हे देखील खूप महत्त्वाचं आहे। ब्लाउज पलटवत आपण इथं एक टिप पाव इंचावरून टाकून घेतली। सेम पद्धतीने दोन्ही बाजूला करायचं आहे। असं आता आपलं ब्लाउजची फिटिंग आपण करणार। वाढीव पट्टी सोडत कमरेचं माप इथं मोजायचं, पॉइंट लावायचा। त्यानंतर पुढे आपलं किती पार्ट एक्स्ट्रा येते म्हणजे 4.5, 4.5च्या निम्मे प्लस निम्मे अजून करायचं। अजून एक वेळा किती आलेला आहे आपलं 1 इंच 1 रेष, 1 इंच 1 रेषवर मी बरोबर इकडे पॉइंट लावला शिलाईपासून पुढे आणि तिकडे देखील। आता इथे आपल्याला छातीच्या चौथा, बघा मी कापड पण ताणतून करत नाहीये, आणि इथं दंडघेरच्या निम्मे हे 3 पॉइंट मिळालेले आहेत। तर तिन्ही पॉइंट आपल्याला असे मॅच करायचे आहेत स्केलच्या मदतीने। बघू शकता एकदम सरळ अशी टिप आपली इथं झालेली आहे। आता ह्या बाजूला देखील आपण बरोबर छातीच्या चौथा पॉइंट लावलेला आहे। तसंच दंडघेरच्या निम्मे देखील आपण पॉइंट लावू शकतो। ज्या कोणी कस्टमरच्या दंडघेरामध्ये फरक असेल दोन्ही बाह्यांमध्ये, तुम्ही तशा पद्धतीने माप घेऊ शकता। बघा दोन्ही बाजूच्या लाईन आपण एकदम सरळ अशा मार्किंग केल्या। जिथं आपली फिटिंगची आपण मार्किंग केलेली आहे तिथूनच आपल्याला पहिली टिप टाकायची आहे फिटिंगची। त्यानंतर त्याच्या शेजारी बरोबर पाव इंचावरून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहेत। एकदम 3 ते 4 टिप मी अशा टाकत असते नेहमी। तुम्हाला देखील अशाच पद्धतीने फिटिंग करायची आहे। आता बघू शकता तुम्ही एकदम सरळ अशा टिप आलेल्या आहेत आणि मार्जिन देखील माझी बरोबर बाहीपासून तर खाली कमरेपर्यंत एकदम सारखीच अशी आलेली आहे। हा शोल्डरचा जो जॉइंट असतो तो आपल्याला ज्या दिशेला वळलेला असतो त्या दिशेला दाबटीप टाकून व्यवस्थित असा फिनिशिंग करायचा असतो। बघा दुसऱ्या बाजूला देखील मी फिटिंग करून घेते। अशा पद्धतीने जर का तुम्ही फिटिंग करणार तर तुम्हाला नंतर ब्लाउज एकदम परफेक्ट असं फिटिंगला येणारच आहे। जॉइंट तर मग मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे ब्लाउज फिटिंगची। फिटिंग संबंधित खूप महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत आणि जर का एवढं डिटेल मध्ये सांगून जरी तुमच्या लक्षात आलं नसेल, तुम्हाला कुठं काही डाऊट असेल तर तुम्ही मला तो देखील प्रश्न करू शकता कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला काय कुठलं पार्ट कळलेलं नाहीये, तर मी तुमच्या कमेंटचे देखील नक्कीच रिप्लाय देणार आहे। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही ब्लाउज फिटिंगचा माझ्या पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसे चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।